राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आजच वाटप करा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार, आज दिनांक 8 फेब्रुवारी 2025। आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता 2100 रुपये आजच जमा केला जाणार आहे। परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये 4 नवे नियम लागू झालेले आहेत, कारण भरपूर माता भगिनींच्या अर्जांची छाननी आजपासून सुरू झालेली आहे। बघा, तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल की 5 लाख बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत। जर तुमचा अर्ज या 5 लाख बहिणींपैकी असेल तर तुम्ही काय करायचं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। परंतु लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। भरपूर दिवसांपासून बहिणींच्या मनामध्ये चिंता लागलेली होती की फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता कधी जमा होईल। तर त्याविषयी आज मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती। तर त्या बैठकीमध्ये 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमधील 50 लाख बहिणींच्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत। जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 2100 रुपये जमाच केला जाणार आहे। त्यासोबतच मागील 7 महिन्यांचे 10.5 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहेत आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा, 8 फेब्रुवारी 9 फेब्रुवारी आणि 10 फेब्रुवारी या 3 दिवसांमध्ये राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 36 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। कारण 10 फेब्रुवारी रोजी पुणे येथे बालेवाडी स्टेडियमला वचनपूर्ती सोहळा पार पडणार आहे। त्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे येतील, सोबतच उद्या पैसे येतील आणि परवा पैसे येतील। म्हणजेच या 3 दिवसांमध्ये तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे। एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, कोणत्याच बहिणींच्या अर्जांची छाननी होणार नाही, थेट पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे कोणत्याही माता भगिनींनी काळजी करायची गरज नाही, तुमचा अर्ज अपात्र केला जाणार नाही। त्यामुळे ज्या बहिणींचे अर्ज अगोदरच छाननी झालेले आहेत त्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमाच केले जाणार आहेत। म्हणजेच ज्या बहिणींना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमा झालेला आहे त्या बहिणींच्या अर्जांची छाननी झालेली आहे। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 2100 रुपये आणि मागील 7 महिन्यांचे 10.5 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे नवचिरचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, आज मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे। तर त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेविषयी सर्वात मोठा निर्णय झालेला आहे। बघा, ज्या बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले असतील आणि त्या लाडक्या बहिणींना 1 किंवा 2 मुले असतील तर त्या बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्येक वर्षाला त्या मुलींच्या संगोपनासाठी 3 लाख रुपये अनुदान सुद्धा जमाच केले जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला मुलगी असेल तर तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे आहे। त्यानंतर तुम्ही लेक लाडकी योजनेचा अर्ज करायचा आहे, परंतु हा अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये देणार आहे। सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, राज्यामधील सर्व अंगणवाडी सेविकांकडून लाडक्या बहिणींची चौकशी केली जाणार आहे। बघा, तुमच्या गावामधील ज्या अंगणवाडी सेविका असतील तर त्या अंगणवाडी सेविका तुमची सुद्धा चौकशी करणार आहे। त्यामध्ये तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहे की नाही, सोबतच तुमच्या नावावरती किती शेत जमीन आहे, सोबतच तुमच्या घरामधील कोणता सदस्य टॅक्स भरत आहे का, सोबतच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य नोकरीला आहे का आणि तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी पेन्शन घेत आहे का। तर बघा, या 5 वस्तूंची चौकशी केली जाणार आहे। आजपासून चौकशी करण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। राज्यातील तब्बल 5 लाख बहिणींचे अर्ज कालच अपात्र करण्यात आलेला आहे, परंतु आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यातील 35 लाख बहिणींची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुम्ही या 35 लाखांपैकी असाल तर तुमच्या खात्यामध्ये 100%
आज 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यांपैकी हा पहिला जिल्हा आहे की या जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। तो पहिला जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा आहे। त्यामुळे ज्या बहिणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये असतील तर त्यांनी व्हिडिओला लगेच लाईक करायचा आहे। सोबतच दुसरा जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे। आता या पुणे जिल्ह्यांमध्ये स्वारगेट असेल, सोबतच कोरेगाव पार्क असेल, कात्रज असेल, नानापेठ असेल किंवा शिवाजीनगर असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल, त्या साईडला सुद्धा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। सोबतच नांदेड आहे। आता या नांदेडमध्ये शिवाजीनगर असेल, सोबतच तारपा हवेली असेल, म्हणजे या नांदेड जिल्ह्यामधील जेवढे तालुके आहेत आणि जेवढे गावे आहेत त्या गावांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। सोबतच तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर जिल्हा। बघा, सोलापूर जिल्ह्यांमध्ये भरपूर तालुके आहेत आणि त्या तालुक्यांमध्ये भरपूर गावे आहेत आणि त्या गावांमधील भरपूर लाडक्या बहिणी आहेत। त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आजच पैसे जमाच केले जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यांमध्ये असाल तर तुम्ही व्हिडिओला लगेच लाईक करून ठेवायचं आहे। त्यानंतर कोल्हापूर जिल्हा आहे। बघा, ज्या बहिणी कोल्हापूर जिल्ह्यांमधून असतील तर त्यांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा जमाच केले जाणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्हा, सोबतच धुळे जिल्हा आहे। ज्या बहिणी धुळे जिल्ह्यांमधून येत असतील तर त्यांनी व्हिडिओला लगेच लाईक करून ठेवा। सोबतच मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, सोबतच चंद्रपूर जिल्हा आहे, सोबतच भंडारा जिल्हा आहे, त्यासोबतच लातूर जिल्हा आहे, सोबतच गडचिरोली जिल्हा आहे, त्यासोबतच सातारा जिल्हा आहे, सोबतच बीड जिल्हा आहे, सोबतच बुलढाणा जिल्ह्याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने या 15 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता, सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि मागील 10,500 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज 100% पैसे जमाच केले जाणार आहे। सोबतच आज महाराष्ट्र राज्यामधील भरपूर बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे, परंतु त्यामधील फक्त 5 बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँका आहेत। त्यामुळे जर तुमचं बँक खातं या 5 बँकांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज 100% पैसेच येणार आहे। त्यामधील पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा, गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमचे पैसे अगदी सुरक्षित राहतात। त्याच अनुषंगाने गव्हर्नमेंट मान्यता असलेली बँक आहे, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता 100% जमाच केला जाणार आहे। सोबतच दुसरी बँक आहे ती म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक। बघा, ही बँक सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे आणि या बँकेला डीबीटी सुद्धा ऍक्टिव्ह आहे। त्यामुळे हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येणार आहे। मी सांगत आहे त्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणारच आहे। सोबतच तिसरी बँक आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक। बघा, पोस्ट बँक ही बँक सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली मोठी बँक आहे। या बँकेला सुद्धा 1 दिवसांमध्ये आधार कार्ड लिंक होतं, त्यामुळे तुमचं बँक खातं पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। सोबतच चौथी बँक आहे गव्हर्नमेंट मान्यता असलेली बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये तुमचं बँक खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। आणि शेवटची बँक आहे ICICI बँक। बघा, खाजगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक म्हणजे ICICI बँक। ICICI बँकेमध्ये तुमचं बँक खातं असेल तर तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही। तुमच्या खात्यामध्ये सुद्धा डीबीटीच्या मार्फत लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता आणि मागील सर्व पैसे जमाच केले जाणार आहेत। परंतु आपल्या चॅनलकडून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना तब्बल 36 पैठणी साड्या वाटप होणार आहे। परंतु तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेला असेल, आमचे व्हिडिओ कंटिन्यू पाहता असाल आणि आमचे व्हिडिओ स्किप न करता पाहता असाल तर तुम्हाला या 36 पैठणी साड्यांपैकी एक पैठणी साडी देणार आहोत। कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून 36 पैठणी साड्या वाटपच केल्या जाणार आहे, परंतु त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशा 3 अटी सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। त्या 3 अटी सुद्धा सांगणार आहे। परंतु लाडक्या बहिणींसाठी जी मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती तर त्या बैठकीत
रुग्णवाहिकेमध्ये 3 योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी आणि लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून 3 योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये जी पहिली योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। या योजनेमार्फत लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षाला 2,500 रुपये दिले जाणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी दुसरी योजना आलेली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना। तर या प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये घर बांधणीसाठी 1,20,000 इतका निधी जमा केला जाणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना जर घरासाठी जागा नसेल तर त्या जागेसाठी सुद्धा 1,00,000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। त्यासोबतच बहिणींसाठी जी तिसरी योजना सुरू करण्यात आलेली आहे ती म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना। बघा, ज्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभा राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल तर त्यांच्यासाठी मोफत शिलाई मशीन योजना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत सुरू झालेली आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या गावामधील किंवा शेजारच्या गावामधील माही सेवा केंद्र असतं किंवा सेतू सेवा केंद्र असतं त्या ठिकाणी जाऊन मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज केंद्राच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत करायचा आहे। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये रक्कम मोफत शिलाई मशीन खरेदीसाठी जमा केले जाणार आहेत। बघा, जिल्हे सांगितलेले आहेत। सोबत लाडक्या बहिणींसाठी ज्या 3 योजना सुरू करण्यात आलेल्या होत्या त्या 3 योजना सुद्धा सांगितलेल्या आहेत। परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना तब्बल 36 पैठणी साड्या वाटप होणार आहे। त्यामध्ये आपण फक्त 3च अटी घालण्यात आलेल्या आहेत, घातलेल्या आहेत। त्यापैकी पहिली अट म्हणजे आमच्या व्हिडिओला लाईक केलेला असावं, सोबतच आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला असावा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेला असावा, तरच तुम्हाला या 36 पैठणी साड्यांपैकी एक पैठणी साडी येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये देणार आहोत। त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।